किती दिवसात सीमांकन करून पाहिजे. सीमांकन साईडला झाडं 300 कोटी वृक्ष लागवड मी झाडं लावायचे. मला आता दुसरा पांढरा रस्ता केव्हा बघायचा, प्रत्येक पांढरा रस्त्यात जाणार. बळीराजाचं आपण सुरू करतो नेक्स्ट वीकमध्ये. बळीराजाला किती पैसे आले? आपल्याला प्रत्येक मतदारसंघाला 2-2 कोटी दिले त्यांनी डीपीसी मध्ये. 10,000 कोटी येत आहे पुन्हा. हां, तेव्हा जर चांगले कॉन्ट्रॅक्टर नेमा. हो सर, त्याचीच मोदी चालू आहे. ते डीपीसीला चालू आहे. हो सर, काही काय प्रॉब्लेम आता ज्यांच्या वावरात 4-5 वर्षाआधी बोर झालेले आहे, आता त्यांच्या शेतापासून लाईन इलेक्ट्रिक लाईन 2 पोलार आहे, 4 पोलार आहे, 5 पोलार आहे. भावना शेतकऱ्यांची भावना तर एक थोडी त्यांनी कसं आहे, त्यांनी भावना असली शासनानं आज निर्णय घेतला आहे. यानंतर 100% सोलर करायचं. बरोबर, सोलरचा पंप द्यायचा. 7 HP घ्या, 10 HP घ्या. ह्या पट्ट्याचा गमक सांगतो तुम्हाला काय नेमका. ड्राय झोन लागला शिराळ्यापासून अमरावती तालुका वलगावपासून, हा गेला पूर्ण नंदुरबार पर्यंत ड्राय झोन. इथे कुठल्याच प्रकारचं गोड पाणी नाही. आपण जमिनीच्या खारपण म्हणतात, प्युअर खारपाणी. खारतडे गावाचं नावच खारतडे गाव याच्यासाठी आहे का इथं खारं पाणी समुद्राचं आहे, प्युअर पाणी आहे आणि कडूच एकदम खारं आहे. त्यामुळे इथं शेती बारामाही होत नाही, फक्त होते तर एखाद्या वेळेस सलाईन म्हणून पाणी दिल्या जाते. त्यासाठी आता अडचण हे आहे का आपल्याला काही 12 महिने काम नाही उरीतच त्या शेतकऱ्याला, पण एखाद्या वेळेस निसर्गाचं पाणी आलं नाही, 2 महिने लेट गेलं तर एक पाणी तो त्या बोरचं सोलर पंप काला होत नाही. पण ते 12 महिने चालत नाही. 100% नाही. 12 महिने आपल्याला चालवायचं नाही. 8 महिने चालतो. ते 8 महिने चालतो. पावसाळ्याचे 4 महिन्यातलं 2 महिने पावसाचं 2 महिने राहत नाही. 10 महिने सोलर पंप मी पाहतो. 10 HP लावता येतं, 7.5 HP लावता येतं. तुम्ही सांगतो उद्याचा हा विजेचा काळ असाच येणार आहे. तुम्हाला सवयच लावा लागेल. तुमचं म्हणणं गॅसची शेगडी सुद्धा सोलरची आता चांगली तुमच्या मताला सहमत आहे मी. तुम्हाला त्याचा उपयोग नाही, रोज उपयोग आहे. भारतात उपयोग आहे. पण हे सांगा, पंप हा नको. या गोष्टीचा आनंद आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये शेतकऱ्याचे रस्ते आता बांधकाम सुरू झाले आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात शेतात जाणारा रस्ता पक्का करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि मला विश्वास आहे शेतकऱ्याच्या शेतात 12माही रस्ता असला, शेतकऱ्याच्या शेतात 12 तास दिवसांनी सोलरवर वीज असली आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी असलं तर शेतकऱ्याचा मुलगा हा 2 पिकं घेईल, 3 पिकं घेईल. सरकारी नोकरीची गरज त्याला पडणार नाही आणि त्यामुळे रोजगार निर्मिती शेतामध्ये होईल. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत रोजगार निर्मिती होत नाही. आज मला या ठिकाणी आनंद या गोष्टीचा वाटतं की या तालुक्यामध्ये, भातकुली तालुक्यात, अमरावती जिल्ह्यामध्ये आमचे आमदार राजेश वानखेडेजी यांनी शेत रस्त्यामध्ये क्रांती करण्यात ठरवलं आहे आणि त्यांनी स्वतः प्रत्येक रस्त्यावर जाऊन या ठिकाणी रस्त्याचं डिमार्केशन करणे, सीमांकन करणे. आणि आता मी सूचना दिल्या आहेत की रस्त्याचं जे बाउंड्री आहे ती बाउंड्री फिक्स करा आणि दोन्ही बाजूला सावली असणारे निंबाचे झाडं, आंब्याचे झाडं, वडाचे झाडं, सुंदर झाडं लावा, जेणेकरून शेतकऱ्याला सावलीमधनं शेतामध्ये जाता येईल असं आच्छादन या ठिकाणी तयार करायचं आहे. मला विश्वास आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये या महाराष्ट्राला पुढच्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्याला रस्ता मिळेल अशी आमची भूमिका आहे. पंतप्रधानांनी आवाहन केल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अनेक सुरक्षामध्ये कमी केली. तुम्ही पण नागपूरहून निघाले तर ताफा कमी होता, पण आता पांदन रस्ते ते पाहणी करण्यासाठी तुम्ही आले तर 12 ते 15 गाड्या आलेल्या आहे. नाही, ते आता वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणच्या ADOची एक गाडी, तहसीलदारची एक गाडी, मी त्यांना सूचना दिली आता एकाच गाडीत प्रवास करायचा. माझ्या गाडीत बसायची गरज पडली तर त्यात या अलग अलग अधिकाऱ्यांच्या गाड्या, काही ठिकाणी त्या भागातल्या नागरिकांच्या गाड्या आहेत. त्यांना मी सांगितलं की तुम्ही या गाड्या माझ्या ताफ्यात लावायची गरज नाही, माझी फक्त एक गाडी राहील. माझ्या ताफ्याला ज्या गाड्या जॉईन होणार आहेत त्याला सांगितलं मला यायचं नाही, माझ्यासोबत कोणी फिरायचं नाही. मी आमदार एकाच गाडीतनं आलो, दिवसावरनं त्यांची गाडी बाजूला केली. म्हणजे आम्ही आपला विचार करतो आहे, पण आता अजून कार्यकर्त्यापर्यंत भूमिका जायची आहे. प्रांताला मी सांगितलं आहे, तहसीलदार सांगितलं की दोघांनी एकाच गाडीत प्रवास करायचा. प्रांताने वेगळी गाडी, तहसीलदारनी वेगळी गाडी, डेप्युटी SLRची वेगळी गाडी, तलाठ्याची वेगळी गाडी, RIची वेगळी गाडी, ह्या नसता तहसील कार्यालयातून एका गाडीत सर्वांनी निघायचं आणि एका व्हेकलमध्ये निघून त्या ठिकाणी पुढं जायचं. सर, यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही तालुके पीक विम्यामधून वगळल्याची माहिती आहे काय? नाही, कुठलाही तालुका पीक विम्यातून वगळलेला नाही आहे.
काही तर टेक्निकल अडचण तयार झाली असेल ते आम्ही दुरुस्त करू. आम्ही जमाबंदी आयुक्ताला आणि माननीय ॲग्रिकल्चर कमिशनरला सांगितलं आहे की टेक्निकल अडचण दूर करा. कुणाला वगळता येत नाही पीक विमा योजनेत. रेती धोरणामध्ये तुम्ही बदल केलेला आहे. पंतप्रधान आवास निवासासाठी 10% रेती तुम्ही राखीव ठेवले असं काही आदेश काढला आहे. 2 महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे. ज्या तालुक्यात ज्या गावात वाळू आहे त्या वाळू साठ्यामधली 10% वाळू ही स्थानिक वापराकरता, स्थानिक ग्रामपंचायतच्या वापराकरता, स्थानिक तालुक्यातल्या वापराकरता आणि स्थानिक घरकुलाकरता 10% वाळू राखीव ठेवण्याचा निर्णय आणि ती 10% वाळू तहसीलदार वाटप करेल. बाकी 90% कॉन्ट्रॅक्टर घेऊन जाईल. पण 10% वाळू हा तहसीलदार त्या ठिकाणी वाटप करेल, घरकुलाला वाटप करेल, स्थानिक वापराला देईल. दुसरा महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला की शर्तभंग जे होते, एखाद्या जमिनीचा घराचा शर्तभंग केला अधिकाऱ्यांनी, आपल्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी शर्तभंग केला किंवा घराचा शर्तभंग झाला, याच्या फाईल मंत्रालयात यायच्या. छोट्या छोट्या कामाकरता लोक मंत्रालयात फिरायचे. आता आज आम्ही राजपत्र जाहीर केलं. आता शर्तभंग नियमित करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहेत. महसूल मंत्र्याचे अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्याला गेलेले आहेत. त्यामुळं आता जिल्ह्यातला कुठलाही शर्तभंग मंत्रालयात येणार नाही. तिथेच त्यांना शेती आणि घरं हे कायदेशीर करून देण्याचे अधिकार सरकारने दिले आहेत. 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल पुन्हा मुख्यमंत्र्यांनी काल बोललं. कर्जमाफीची घोषणा केली, बजेट प्रोव्हिजन केली, पण कर्जमाफीची SOP काय असली पाहिजे याचा एक रिपोर्ट प्रवीण परदेशी समितीने तयार केलेला आहे. त्या समितीचा रिपोर्ट असा असला पाहिजे किंवा असेल अशी माझी भावना आहे. मी तो रिपोर्ट बघितला नाही, बघेल. त्या रिपोर्टमध्ये आम्ही अशी विचार केला होता की शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही याकरता काय करता येईल, पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नये एक. आणि दुसरं, अशाच शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जाची गरज आहे किंवा कर्जमाफीची गरज आहे. मागे मी एक स्टेटमेंट केलं, त्यावर अनेक लोक वाईट बोलले. भावना काय होती, आता माझ्याकडे मर्सिडीज कार आहे, समजा माझ्याकडे दुसरी कार आहे, तिसरी कार आहे, मोठी कार आहे, आणि मी जर गाडीकरता कर्ज उचललं, समजा माझ्याकडे मोठा बंगला आहे तर मी जर बंगल्यावर कर्ज उचललं, माझ्याकडे मोठा फार्म हाऊस आहे, मी जर बंगल्यावर कर्ज उचललं, तर त्या बंगल्याचं कर्ज माफ करायचा त्या ठिकाणी काही गरज नसली पाहिजे. जो शेतकरी मूळ शेतामध्ये राबराब मेहनत करतो, हाडाची काळं करतो, रक्ताचं पाणी करतो, आणि ज्या शेतकरी कर्जाच्या बोजापायी आत्महत्येकडे चाललेला आहे, त्याची आत्महत्या होऊ देऊ नये म्हणून त्याला कर्जमाफी केली पाहिजे, ही भावना यामागची आहे. ही भूमिका सरकारची आहे. आणि त्यामुळं काही काही लोकांना असं वाटतं की बाबा शेतामध्ये ट्रॅक्टर घेतलं तर ठीक आहे, शेतामधली गाडी घेतली ठीक आहे, पण हे जे फार्म हाऊस आहे, मोठे मोठे बंगले आहेत, गाड्या आहेत, घोड्या आहेत, ज्याच्या स्वतःच्या व्यक्तिगत मोठे मोठे व्हेकल्स आहेत, त्यांनी कर्ज उचललं आहे. शेतीवर कधी कधी कर्ज उचलतात, कधी कधी व्हेकल करता कर्ज शेती उचलतात, कधी कधी फार्म हाऊस बांधण्याकरता शेतीवर कर्ज उचलतात. मग अशाही शेतकऱ्याची कर्जमाफी करायची काय? तर आमची भावना ही आहे की ज्या शेतकऱ्याला खरंच गरज आहे, जो आज बियाणं घेऊ शकत नाही, जो आज पीक पेरू शकत नाही, पैसाच नाही आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे. राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तो अडचणीत आहे. मात्र केंद्र सरकारकडून 12 रुपये 35 पैशाने खरेदी करण्याचे आदेश दिले आहे. राज्यात केव्हा होईल चालू? आता कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. काल शिवराजसिंग चौहानजी त्या ठिकाणी येऊन गेले महाराष्ट्रात. एक महत्त्वाचा निर्णय घेतला कांदा खरेदीचा. जो कांदा जेवढा पिकवण्यासाठी पैसा आला तेवढाही पैसा मिळत नाही आहे शेतकऱ्यांना, आणि त्यामुळे त्याकरता अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकार राज्य सरकारने केला आहे. कांदा खरेदी आता सरकार करणार आहे. एक चांगला दिलासा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. STच्या दरवाढीची संख्येसुद्धा सरनाईकांनी दिली आहे. आता पेट्रोल डिझेल वाढलं 3 रुपयांनी, काही तर थोडं मोठं होईल त्याच्यामध्ये, त्याचा प्रकाश सरनाईक सांगतील आपल्याला. नीटच्या परीक्षेमुळे 3 विद्यार्थ्यांनी राज्यामध्ये आत्महत्या केलेली आहे. देशात 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. देशात 3 विद्यार्थ्यांची आत्महत्या केल्या. नीटच्या परीक्षेमध्ये थोडं मला वाटतं आता काल केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांनी नवीन डेट जाहीर केलेली आहे. त्या डेटला परीक्षा होती. सर, भविष्यात परीक्षेत असे घोळ होऊ नये यासाठी काय पावले उचलणार? मला वाटतं काल केंद्र सरकारने राज्य सरकारने दोन्ही गोष्टी फार सिरियस घेतलेल्या आहे. नीटसारखी परीक्षा जर लीक होते हे दुर्दैव आहे, सर्वांकरता चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर आता कसं सर्व्हिलन्स करता येईल, त्यातनं हे नीट पेपर लीक होणार नाही, कुठलेच पेपर लीक होणार नाही, याची काळजी सरकार घेत आहे, केंद्र सरकार घेत आहे.